पांढऱ्या दिसत आहेत तर पूर्णपणे काळ्या पडल्या होत्या. तर त्यांना आपण हे सिबॉन सांगितलं होतं सोडायला. छान वाटलं, चांगलं आहे ना. दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे. बरं. मुळ्याची वाढ झाली. बरं. नमस्कार, मी परसराम कानगुलकर, कंपनी प्रतिनिधी. आज आपण मुदखेडमधील पिंपळकवटा मगरे या गावात आहोत. आपल्यासोबत शेतकरी आहेत केशव धर्माजी पाटील. यांच्या केळीच्या प्लॉटवर आहोत. 8 दिवसापूर्वी आपण या प्लॉटला व्हिजिट दिली होती. तर त्यावेळेस त्यांच्या मुळ्या आता जे तुम्हाला पांढऱ्या दिसत आहेत त्या पूर्णपणे काळ्या पडल्या होत्या. तर त्यांना आपण हे सिबॉन सांगितलं होतं सोडायला. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे 2 लिटर आणून सोडले होते. तर आज तुम्ही बघू शकता पूर्णपणे अशा पांढऱ्या मुळ्या दिसत आहेत तुम्हाला. जारवण वगैरे खूप छान आहे. त्यांना कसं वाटलं मामा हे सोडल्याच्या नंतर? छान वाटलं, चांगलं आहे ना. दुसऱ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का? वापरायला पाहिजे. बरं. मुळ्याची वाढ झाली. बरं. पांढऱ्या आल्यामुळे चालते. तर सर्व शेतकऱ्यांनी एकदा अवश्य वापरून पहा. आणि त्यासोबतच आपलं हे काजू नावाचं माहीतच असेल. हे सोडल्यामुळे तुम्हाला काय वाटलं? हे सोडल्यानं थोडं चांगलं झालं ना. बरं. केळीला कलर आला. पानावर बी कलर आला. बरं. हे सुद्धा आपलं तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आपलं हे काजू. ते पण अवश्य वापरा. चालते. धन्यवाद. पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा.